त्यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक असं गाव आहे ज्या गावात वीज आहे, शाळा आहे, आरोग्य सुविधा आहेत, पण प्यायला थेंबभर पाणी नाहीये। या गावाला पाणी मिळावं यासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या। त्याचा पैसा सुद्धा ठेकेदारांना मिळाला, मात्र ग्रामस्थांना घोटभर पाणी मिळालेलं नाहीये। अनेकांचे जीव गेले पण पाणी मिळालेलं नाही। पाहुयात नाशिक जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईचा हा स्पेशल रिपोर्ट। माझं बाळच पडलं विहिरीमध्ये। दिवाळीचा टाइम होता सर, आम्ही गवत कापायला झालो होतो, पोर पाण्याला आलं शाळा सुटल्यावर, तर डबा काढायला गेला, टाकला डबा अटकला, तसं विहिरीमध्ये पडला। आठवीला शाळेतच, आठवीला हा 16 वर्ष झाले आता। नाही, विहिरी भरेल होत्या त्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला। नाही पाणी नव्हतं, घरी नव्हतं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव मुंबईची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील या गावची तहान गेली कित्येक वर्ष भागलेली नाही। सर, आम्ही जसं यायला नाही या गावात, तसे आमच्या गावात पाणी सिस्टमच नाही, पाणीच नाही तसं या गावामध्ये। आमच्या जवळ 4 पिढ्या गेल्यात, हे मुळे गावामध्ये पाणीच नाहीये। पाणीच नाही आमच्या गावामध्ये। नळ आणलेत तर नळाला पाणीच नाही, निसे उभे करून ठेवले। मुंबईची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातल्या या गावची तहान गेली कित्येक वर्ष भागलेली नाही। जेव्हापासून हे गाव आहे तेव्हापासून या गावात पाणी नाही। पाण्यासाठी महिलांना दररोज 2 ते 4 तासांची पायपीट करावी लागते। खोल गेलेल्या विहिरीतून असेल नसेल ती ताकद लावून पाणी काढावं लागतंय। विहिरीचं पाणी आटलं तर टँकरची वाट पाहावी लागते। नेहमी आम्हाला ओढूनच पाणी न्यावं लागत आहे। पाणी आटलं तर काय टायमाला आम्ही रात्र बसायचो, तसं इरून टिपून पाणी न्यायचो। आता टँकर वरती त्यात म्हणून हाय ओढून न्यायला पाणी। हे पण पाणी विहिरीचं नाहीये? नाही, हे विहिरीचं पाणी नाही, हे टँकर नव्हती त्यात ते पाणी आम्ही नेतोय। भरपूर वर्षापासून आहे ना, आमच्या सासू सासऱ्याच्या दोघं पाणी नाहीचे ह्या गावात। ही गरम पंचायत चांगली नाही, कारण कसं आम्ही भांडण केलं तेव्हाच टँकर आणून टाकीत दरही वर्षी। उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, 4ही ऋतू 12ही महिने या महिलांना या विहिरीवरूनच पाणी ओढून न्यावं लागतंय। पिढ्यानपिढ्या या गावच्या महिला पाण्यासाठी हे कष्ट घेतायत। हातपाय दुखत आहेत, मानाचे मनके गेलेत, हे पाणी वाहू तर पाणी नेता येत नाही, मला गॅप पडेल। माझी एवढी नाती येते, ती गुंडी भरून नेती। इडून 4 महिने असा रस्ता एवढे चिखल राहतात। इड वळाला हे वाळाला पाणी राहते, कसं जोडीला असं दोघी बाया धरू आम्ही ह्या बाजूला येतोय, आणि कसं तरी प्याचं पाणी 2 हांडे घेऊन जातो। हा काय टायमाला वळत बी पडून जाते। पाण्यासाठी जीवाची बाजी लावणं म्हणजे काय हे या गावाला चांगलंच माहितीये। रोजच त्यांची जीवन मरणाची लढाई सुरू असते। आमचा मुलगा पाणी ओढायला आला होता आणि अशी दगडाची टपरी होती, त्याला डबा अटकला आणि तसंच आमचा मुलगा विहिरीमध्ये पडला। आज पुरी आमच्या धुवायला गेल्यात, तर त्यात तिथं माझी स्वतःची सून याच्यात बंधाऱ्यात गेली, त्या पुरी तिच्या संग होत्या, म्हणून ती कशी तरी त्यांच्याच मनाला माहिती ती कशी काढली। जर नसतीच काढली तर काय सांगा बरं, काय करायचं। सकाळी धुवायला गेलो तर मग धुणं धुता माझा पाय घसरला पाण्यामध्ये आणि तशीच खाली पडली। माझे 2 जाव होत्या, त्यांनी मग मला धरून वरती काढलं।
आमच्या गावाची परिस्थिती खूप वाईट आहे. पाणीच नाही आमच्या गावामध्ये. लहान लहान मुलंसुद्धा विहिरीवर जातात, विहिरीमध्ये पडून मरतात, बुडून मरतात. गावातील महिलाच नाही तर लहानग्या लेकींचीही कहाणी काही वेगळी नाही. सर आम्ही शाळेत जातो, आम्ही शाळेत शिकू का पाणी वाहू. डोक्यावर येते का हे? डोक्यावर रोज येते? किती वाजता येते? अजून शाळेत जात नाही का? शाळेत जात नाही? दररोज येते पाण्याला तू? काय त्रास होतो? हं? किती वेळा यावं लागतं पाण्याला? 2-3 वेळा. किती पाणी नेते तू? 1 हंडाभर. गावातील पाण्याची ही परिस्थिती पाहता तरुण पोरांची लग्न जुळणं कठीण झालंय. मला वाटतं आम्ही जरी काढलं थोडस पण तरी या पुढच्या पर्जाला आम्हाला पोरांना पुरी सुद्धा लोक देते नाही. एवढी आमची अडचणी. कोण इंजिनियर झाला असेल, कोण डॉक्टर झाला असेल, कोण काय करत असेल, पण त्यांना एवढलं शिक्षण झालं तरी पुरी देते नाही. मुळे गावात इतकी भीषण पाणी टंचाई असताना आणि आजवर पाण्यासाठी 2 जीव गेले असताना सरकारनं कोणतीही व्यवस्था या गावात केली नाही का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा आणखी धक्कादायक माहिती समोर आली. या गावात तब्बल 2.5 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गावातील घराघरात नळही दिला गेला. मात्र गावातील नळाला थेंबभरही पाणी आलं नाही, कारण ही योजनाच अर्धवट बंद पडलीय. आता ज्या मुळेगावमध्ये आहे, माझ्या बाजूला जी टाकी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते ती देखील या जलजीवन मिशनचाच एक भाग आहे. खरं तर ही टाकी बांधून 2 वर्ष उलटलेले आहे, मात्र तरी देखील या पाण्याच्या टाकीमध्ये आज पावेतो एक थेंबही पाणी जे आहे ते आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे या टाकीच्या माध्यमातून गावामध्ये नळानळाद्वारे जे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारचा होता तो अक्षरशः अपयशी ठरला आहे, फेल ठरला आहे. याचं कारण ते म्हणजे या सरकारमधल्या असलेल्या अधिकाऱ्यांची अनास्था. केवळ फायली मंजूर करायच्या, निधी मिळवायचा, या योजनेतले पैसे लाटायचे आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या योजना ज्या आहे त्याचा अक्षरशः महाराष्ट्रात बट्ट्याबोळ झालाय. जलजीवन मिशनचं काम अर्धवट बंद पडल्यानं ग्रामस्थांचं पाण्याचं स्वप्नही भंग पावलंय. त्याचा संताप त्यांच्या बोलण्यातून बाहेर पडतोय. मतदान करून घेतात, आम्हाला आश्वासन देतात का बा आम्ही पाणी देऊ. आम्ही येड्यावानी मतदान करून देतोय. मतदान निवडून आले का इकडे ढुकून नाही. तुम्ही आता इथं पाहिलं की लहान लहान मुलांचा जीव संपूर्ण पाण्यासाठी होरपळताना आपण पाहतोय. हा कोणता विकास आहे हा खरा प्रश्न पडतो. आणि म्हणून ह्या जलजीवन मिशन असेल, पाणी हे प्रत्येकाचा अधिकार आहे असं आपण म्हणतो, पण पाणी जर मिळत नसेल आणि इथल्या महिलांना 2 तास नाही तर 4-4 तास फक्त पाणी पिण्यासाठी आणण्यासाठी खर्च करावा लागतो. हा मूलभूत अधिकार आहे, त्यासाठीची यंत्रणेने काम केलं पाहिजे. 8 दिवसापूर्वी आम्ही भर उन्हामध्ये आंदोलन केलं. आम्हाला सांगण्यात आलं की टाक्या गेल्या आहेत, तर आज 8 दिवस झाले पण टाक्यामध्ये पाणीच पडलं नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. लहान लहानशा मुली इथे या मुळे गावामध्ये विहिरीत पडून वारल्यात सर. आज आहे ना अक्षरशः या मुळे गावाला ना इतकी पाण्याची गरज आहे का मला बोलायचं काय बोलावं आता. या शासनाला प्रत्येकाला कळायला पाहिजेच. आपल्या घरचा एखादा माणूस विहिरीत पडतो आणि वारतो ना पाण्यासाठी, तसा तिळतिळ मरतो ना, काय शासनाला जाग कधी येणार सर? नाशिक जिल्ह्यातील मुळे या फक्त एकाच गावाची ही कैफियत नाहीये. जिल्हाभरात तब्बल 355 टँकरद्वारे ठिकठिकाणच्या वाड्या वस्त्यांवरील 2 लाख नागरिक